जेवला जेवायचं जेवला झालं की जेवण काल रात्री गेलते पप्पा तुम्ही म्हणलं होते हे 10 वाजता रात्रीचा 11 वाजता गेलो तेवढं ते विसरून पण गेलो आज जातोय मी आज घेऊन जातो नको थँक्यू हे पहिला हार काढायला लागेल ना इकडे ना हा पण हा हार तर काढायला लागेल ना नाही ते बघू आपण मग हार काढायच तर लागेल 1-2 हार पुढे
गुंतू झाला. शिंकच येते मोठं झालंय खूपच. ऍडजस्ट करतो मी, पण दोरी मोठी का? दोरी थोडी मोठी घे ना, मग छोटी करू ना तुम्ही. खाली घेऊन खाली गाठण मारला. गाठण बांधून हे करतो मी ऍडजस्ट. थोडं वर करते. नाही ना, कोपऱ्याला गेलो ते राईट. मोठा गेटच्या राईट साईडला. आलं बर. मिठा जो आहे हां, दूधचा प्रश्न ते घराच्या वरती कशाला लावता? काय कारण? फळ लावून कसं काय वाईट नंतर रस्ता बंद आहे, रस्ता बंद आहे. पुढे येत आहे वरती, रस्ता बंद आहे. पण रस्ता बंद आहे ना आता. नाही वरती आहे ना. मग मी किती वरती आलो? तुला यायचं तेवढं वरती. असंच म्हणत होतो तुला. काय नाही कट करू काहीच. हो काय नाही करत. नाही नाही पडपड. काय 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 म्हणत? लिंबू काय? मी नाही देणार तुला. कचाकच पण खायला देणार नाही. मी नाही देणार ग. कमून कारण की कमूनच. कशाला कारण की कशालाच. अंशु आटे आओ. अड्डे आके ये फ़ोन को ऐसे पकड़ो और इन्हें जूम इन मत करो. मैं अभी इधर है ना ये लगाने वाला हूँ, तो तू शूट करा. चालू से चालू से
ठीक आहे किती घेणार 5 लाख रुपये अयो फक्त फक्त का हा 100 करोड देतो का ते थोडंसं जरा आउट ऑफ बजेट जातं जमीन वगैरे चांगलं घ्या तुम्ही 100 करोड देणार आहे तुम्हाला बोला ना काहीतरी आता नमस्कार दोस्तों सॉरी तो आज हम नींबू मिर्ची बांध रहे नींबू मिर्ची बांध रहे ये क्यों बांधने का रहता मालूम क्या भावला उधर रहता है इसलिए का बांधे खरं खरं सांग का बांधे नजर नाही लागायला पाहिजे गाडीला नाही नाही रे, रे मग काय? तसलं काही मला नाही आवडत तसं असं अजून काय असेल तू सांग बरं काय गाडीची रक्षा कर का नाही अजून काय नाही मग मला नाही अजून. अरे याचा असं मला कसं वाटतं नाही का असं असं याचं आता तर तसं असतं की ना ऍक्सिडेंट समज झाला ना कोणाचा आपण आणि आपली गाडी तिथं असेल ना हं. तर मग लगेच लिंबू पाणी द्यायचं त्यांना वाव की टेक्नॉलॉजी घाबरू नका हे घ्या पाणी पण लिंबू ते तोपर्यंत सडून जाईल ना ते सडलेलं लिंबू पाणी द्यायचं आ, सडलेलं लिंबू म्हणजे ते अजून बनून जाते ऑलरेडी पेन मध्ये आणि ते अजून ते नोंदीचं जाते कुठले तरी मग ते म्हणते मला नाही राहायचं सो ये है हमारी जी वैगन जी वैगन क्या ये मर्सिडीज की है पार्ले जी वैगन ये है मारुति बेंज मारुति नहीं है ये क्या है मारुति ये मर्सिडीज का लैगो है लोगो मारुति बेंज मर्सिडीज मारुति मर्सिडीज सो ये है जी वैगन मर्सिडीज की बहुत बड़ी ऑफ रोडिंग तो बहुत अच्छी करती है एकदम एक बार पंक्चर हुई तो गाड़ी बेचना पड़ेगा ये कहाँ चढ़ती वोल्केनो में भी चढ़ती कि वॉल्केनो से जाके आई है तो भी अभी तक वहीं ओए कौन है रे पानी बेचता है कौन है रे मिरची पडली बाबा मिरची पडली ओए अरे मिरची मग मिरची पडली आता भावला पडला मिरची नाही एक मिरची वाया गेली आता हा, आपण त्याच्यात आपण टाकली असती जरा भाजी बिजी केली असती होय होय ओए फाड़ गेला होता ये कौन जादू सो ये भावला हाथ में लिया है खतरनाक है हाँ फिर एक बार एनर्जी इज गेटिंग ट्रांसफर चार्जिंग मैं कौन हूँ कहाँ से आया हूँ मैं कहाँ से आया हूँ? हाँ और क्या बोलने चाहते हो आप कुछ नहीं यार पैसे कमाओ मजा करो यार यार That's it. काय ये चाललंय ये तुझं? कौन छुपा है माझ्या पाय पडायचे तुला बिल्कुल दो आशीर्वाद दो उसको अयो परी एकदम प्रिन्सेस झाली प्रिन्सेस परी हे बाय ओए कौन है रे पारुषा आई एम नॉट पारुसा नाही अंशू नाही ते काय? अव्यान. यो अव्यान अंशु बापरे किती कन्फ्युजन झालं अंशु अव्यान हा ना. सो आज आप दिन भर में क्या करने वाले हो आज लक्ष्मी पूजन है हमारे इधर ये ट्रेडिंग की स्टडी करना है और क्या दूसरा कुछ नहीं. लक्ष्मी पूजन में भी ट्रेडिंग अरे फिर वो ट्रेडिंग इज माय मेन सोर्स ऑफ इनकम ब्रदर तो अब ये भावला है जो वो जाने वाला है कचरे के क्या बेचारे भावले को डाल रहे हैं कचरे में एंजॉय योर कचरा लाइफ अरे स्पोर्ट हुई ना चलो आज क्या करने वाला है वो बोलो पहले कुत्रे चला आपण विचारून घेऊया हे आपलं माहित बरं का ये अभी जा रहे हैं हम क्या मैं ट्रेडिंग में प्रॉफिट करूंगा तो कुछ को पूछेंगे नहीं आता हाँ कैची को माइक बना लिया है किसी को माइक बनाया हेलो 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 माइक चेक वो गया वो बोल रही है कौन है शर्मा गया आने का भी है नहीं दोपहर में आऊंगा दोपहर में आऊंगा चला आपलं मग आता घरी जाऊया आपण नहीं कुत्ते हैं ना बाहर बहुत है देखते हैं हम एक बार चलो ते एकदम चावले ना ते नहीं चाहते चावते ही चावते हे ये QR कोड स्कैन करने का है क्यूआर कोड स्कैन करो और ₹1 भेजो हम गरीब लोग हैं ₹1 में क्या होगे हाँ अभी कुत्ते को पूछने का है ना भोको लगा हाँ पूछो क्या बोलने का था
पूछो क्या बोलना था? इसको पूछते इसको हाँ, मैं ट्रेडिंग में प्रॉफिट करूंगा हाँ या नहीं? क्या यार, इज्जत का भालू ना कर दिया। ये इसको पूछेंगे। इकडे हाँ ना, तू इधर आ ना। नको जवळ नको ते कोणचं Woo! आवती नाही तुला भीती वाटत नाही या नाही भीती वाटत। कटिंग करतो पाहिजे Woo! ते बघ ना किती छान करतोय छान करते ती, छान आहे ती, चावण ऐकलं चावण छान आहे ती, छान आहे ना। ये कौन है? ये आपको पता है ये कौन है? पण ये बोर्ड लगा है अरे आज शेअर मार्केट ना शेर खालू का? चलो फिर उसके बाद लक्ष्मी पूजन। जाऊन विचारलं होतं माहिती का तिकडचं आहे काय पण त्यांना आहे ना म्हणजे मी त्यांना ते विचारलं म्हणले मला नाही करायचं एवढं। नाही त्यांना विचारलं मी समजा तुमच्याकडे इन्व्हेस्ट केलं बरं काही पैसे तर मग किती रिटर्न मिळणार वर्षात किती रिटर्न मिळू शकतात ते म्हणले मला नाही आता तुम्हाला माहिती पाहिजे ना किती पर्सेंट आहे ॲटलीस्ट 10% 20% बँकेला माहिती असतं मला माहिती बँकेला कसं माहिती बँक कसं सांगते तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्ट करा 7% तुम्हाला वर्षिक मिळणार लाईक तसं काही ॲव्हरेज 1 to 5%. If the owner is not knowing the percentage of growth, you're not investing. You're gambling. चलो मग लक्ष्मी पूजन करणार का नाही आज? करणार आहे ना. काय करणार आहे? हा? फटाके फोडणार का नाही? फटाके अजून तर फटाके आले नाही मला ते फटाके ना फोडायला आवडतात पण नाही पण आवडत पोल्युशन होतं. अरे पोल्युशन जेवढे फटाकेने होत नाही तेवढं गाड्यांनी होतं माहिती काय? बाप रे खरंच. तू आता न्यूज बघ ना. न्यूज नाही बघत. गाडीनं होतं गाडीनं तर लईच होतं आणि फटाके थोडं अजून होतं थोडंसंच होतं. मग गाडी का चालवत तुम्ही? गाडी का चालवत? गाडी पोल्युशन होतं. गाडी का चालवत? गाडी चालवत नाही पाहिजे आपल्या हातगाडीवर गेलो हातगाडी नाही सायकल. अरे तुझी सायकल विकायचा विचार चालू आहे पप्पांचा. ती सायकल विकायचा विषय चालू आहे. मी दिसतोय मग चांगला दिसतोय गोरा सायकल विकायचं हा ती सायकल हा ती विकू द्यायची मग आता काय विकून द्यायची. हा सायकल मग काय फोडणार आहे? आपण जायला दुबई तो ही माझी लास्ट दिवाळी आहे इंडियातली. वाव खरंच ना खरंच हा मग जातो मग मी आता. इंडियातली लास्ट दिवाळी ब्रदर म्हणजे चाललो ना कुठं चालला? खरं चाललो मी कुठं? दुबईला जाणार का? बोला हबीबी मध्ये हबीबी थोडं कुठं जायचं? थोडं वर जायचं थोडं खाली. थोडं म्हणजे असं अर्धवट ठरलं. चल मी जातो आता छानपैकी. थँक्यू. हा हे बावळे टी शर्ट. This is a mission is going on. कडक आलो मी आलो. Hey there, so we're literally playing the hide and seek with small kids, and look at that. These guys are like so simple to find, like a trading setup. See this, okay? Let's use that hack. हसू नका मला दिसतंय तुम्ही. हसला अरे स्टॉप. हे हसू नका रे हसू नका. थोडं दिसताय तुम्ही. कुठे गेले सगळे कुठे गेले गाडीचा महाग आहे का? I fucking know where they are. गाडीचा मागे आहे का? नाही. I know they are in there. But we'll not do this. कुठे? मला पण दिसला होता. कुठे गेले? मला आवाज येतो. हसू नका. ओवी खाली बस. ओवी दिसती तू ओवी. बापरे
काय बर कोण घाबरलं ओ माय गॉड व्हेरी गुड किती खाली वाकून बसणार दिसली तू आता बाबू सगळे गँग इथे भाई दिसतच नाही ना खडा का एक नंबर तेव्हा दिसतच नाही चला That guy, the one who is actually giving the has gone in front of me, but here not a single person has hidden. That's why he haven't even thought like anyone can hide here. That is why we need to be open to always to get to learn new things. Shit. That right to be. मला कधी स्टॉप झालं What the fuck is that? ये हळू ओरडू नकोस इकडे माझे पहिले तू उशीर कसं काय कळलं तुला व्हेरी गुड मोबाइल नहीं गेम किया मैं प्रतीक कर I'm going to capture the reaction of Pratik okay this is my last Diwali in India where anything click next Diwali next Diwali लसूण कुठं भावा कुठं काय this again this is the last Diwali of my in India कुठं असणार पुढची दुबई कुठल्या तरी स्टेट्स मध्ये पण दुसऱ्या कंट्री मध्ये दुबई न्यूयॉर्क पॅरिस पण एवढं गॅरंटी आहे लास्ट 10 लाख दिवाळी इंडियात कसं वाटतं नॉर्मल मला वाटलं नॉर्मल काय बोलतोय नॉर्मल पोपट झाला व्हिडिओ जर बनवत नसतं तर रिएक्शन It is what it is. Where are we, brother? We came to petrol लाया उसकी गाड़ी का पेट्रोल ही खत्म हो गया 4-व्हीलर का तो now we are here जाके पेट्रोल लाएंगे फिर उसको गाड़ी को इधर खिसाट के लाएंगे और क्या अजून काय व्हायचं प्रतीक तुला काय म्हणे काहीतरी म्हण ना प्रतीक 2 शब्द असं काहीतरी Stay tuned. There are no trades active. There are no fucking trades in this week. Enjoy. Diwali.
तुला नाही होय. असं केलं आम्ही उसकी कार एकदम मस्त मिलिनियर जाते का थोडं बघ एकदम पिऊ घाल एकदम मस्त दिसतं राहू. हे मेणबत्ती आहे ना विथ ही पेटवायचं आहे का? बर देवीची पूजा करायला ते गुंड तसंच चांगलं दिसतात. मेनाचे दिवे वगैरे दोन कुठे आहे? तिथं आहे ना बॉक्स. एवढा इथं ते मांडलं असतं ना चांगलं झालं असतं. तेच ते बाजूला हे पंथीचे ताट घेऊन काढा थोडं.
साईडची पूजा इकडे ठेव ना जरा लांब एवढं आहे तर पिक्चर जरा स्पेस ठेवलं ना गजगज कशाने करायची सुटसुटीतपणा ठेव आहे ना आपण आता दिली तू धन्याची डबी आण हा तांदळातच टाका धने 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 खाली बघा नाही मी ठेवलेलं बत्ताशे ठेवायचे हे तिथे ठेवा पाटावर ठेवते लागलं मला मी त्याची लक्ष्मीची करायची ना बाबा मेन लक्ष्मी त्या फोन मध्ये आहे. फोन पडला का नाही त्याच्यावर ठेवायचं फुलं पाहिजे कशावर फोनची राहिली ना तू पण बस पूजेला बसू मग शूट करून कर ना हे इथं ठेव येतं का थांबा बघू द्या मला थोडंसं अजून इकडे घ्यायला पाहिजे असं असं टोपी घालावं लागेल कर ना मग तू मी उभं राहतो नाही तुम्ही तर बस मी घंटी आणते आम्ही आणतो तू
पण टाकायचे त्याच्यात घालून आणतो. चला 7:30 वाजले, आरती झाली पाहिजे. इथे का चल बस. हं. घेतो हा भिंत आली का? हो लगेच. चला चला बसूनच करायची. जोडायचे व्यवसाय धनसंपत्ती व्यवस्थित मिळू दे, व्यवसाय चांगला चालू दे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची लोकी पूर्वी कृपा देवा सर्वांगी सुंदर उषे तुराची कंठी जैसे मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाकचित फळाची गौरी कुमारा चंदनाची ओढी केशवा दिवे जयंतम गुण शोभा फूल चरणी धारल्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन मात्रे कामना पूर्ती. जय देव लंबोदरती कामना सर्व सोमते नेना वाचा करना संकटी पावाणी लक्षाने सुरवना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक तुल लक्ष्मी. जय देवी जय देवी करवीर पूर्वाची सूर्यमुनी माता पुरहर वरदायिनी मुनरसे श्रियकांता कमला करे जसे जन्म दिला दाता सहस्रवदनी भूधरण पुरे गुणगाता गाता. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तुल लक्ष्मी. जय देवी जय देवी मातू लिंग गदा खेट करती करी हरझलके हाटक वाटी पिरुज सरस पाणी माणिक रत्ना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तुल लक्ष्मी. जय देवी तारा शक्ती अभद्य शुभदका गौरी साक्ष्यमंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निधी जानी गमागम सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तुल लक्ष्मी. जय देवी जय अमृत भरिते सरिते अवतुरते वारी मान दुर्गटा सुरावर सरतारी वारी माळा पटल प्रमत परिवारी हे रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तुल लक्ष्मी. जय देवी चतुरानने कुचित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजराळी. कुशोर चरणात पद तुमने चाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर गाळी. जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तुल लक्ष्मी. जय देवी महालक्ष्मी माता की जय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेन्द्रारम सदा वदन्तं हृदयारविन्दे चैतन्यं नमामि कर्पूरपूर्णं. कलिंगटांगण वंदीन चरणा डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूजन. मावेव वळण मणेव माता तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या गुरु तमेव सर्व मम देवते. कायेन वाचा मनसेन्द्रिय बुद्धात्मा करोमि करावा करोमि यत्नं सकल प्रयत्नं नारायणी अति समर्पयामि अतिदं केशं मम नारायणी कृष्णामलं वासुदेवरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
महालक्ष्मी माता की जय, रेणुका माता की, तुळजा भवानी माता की जय, बोल दुर्गा माता की जय, बोल अम्मा माता की जय. आई राजा उदो उदो. ती महालक्ष्मी आहे. महालक्ष्मी म्हणजे धन असतं, अलग लक्षात. आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे, तरच आपल्याला मिळतं. आणि डोकं टेकून पाया पडायचं. नाही तर आपण किती कष्ट करा, काही करा, काही मिळणार नाही जर आपण त्याचा आदर नाही केला तर. नैवेद्य पाणी तुळशी मंडल करा खाली. ये पुढं. ऐ, काय करू? पाण्यात बोट घाल, इथं असं चौकोन काढ. उजवा तो हा चौकोन गोल झालं ते. चौकोन म्हणजे असं असं असतं, उलटं नसतं, असं उजवीकडे घ्यायचं. हां ठेवायचं. तुला हातात पाणी घ्या असं उजव्या हाताने. आणि इथून असं ताटाला चिरवायचं. ती मेणबत्ती कुठे ठेवली? कास भरवतो असं कर. ताटाला हात लावायचा आणि ताट ओम लावायचं. प्राणाय स्वं, ओम उदानाय स्वं, ओम यानाय स्वं, नैवेद्यं समर्पयामि. विडा फुलमुखी तांबूल. काय करून दे, त्याला लक्षाने टाकतो. त्याला मला चांगली बुद्धी मिळव. देवांची पण पूजा करायची. देवांची मेणबत्ती मला. पेटवून घेऊ का? इकडे पेटवली. सोड ना, तेच माझ्या हातात. सोन्याची पण. हा पाया पड सगळे देवांच्या. पप्पांच्या पाया पड, माझ्या पाया पड. हो आणि बाहेर ना देव घ्यायचा आतमध्ये पर्यंत. हो. रांगोळीपासून चालू कर. लगेच चालू. नाही ह्याचं काय करायचं? कुठे ठेवणार आहे? एक ताट तिकडनं, एक ताट इकडनं असं ठेवायचं. गरम झालंय ना? सगळीकडे दिवे लावून गरम होणारच नाही. बत्ताशी घ्या एक एक खायला. हा पाय पडायचं ना? सगळं बाहेरनं घरी घ्यायचं असं मस्त. हा. ते कुठे थांबताय तुम्ही? तिथं बसा दोघं. यावरून झाला. पाय पडायचं ना? हा 2 मिनिटं. ते राहू दे, मी उचलतो ना. उचलायचं आहे का ते? नाही दिवे लावले तिथेच. बरं बसा तुम्ही, मी मला पाया पडतो.
दिवे एखादा देवापाशी येतो. हो एक इथं ते पण ते संपल्या का आपल्या लावलेल्या? हो सगळ्या संपल्या. एक बाथरूम पाशी, एक कचऱ्याच्या डब्यापाशी. अजून पण ते आहे ना आपल्याकडे. बसताय ना वेळ आहे. झालं काय? मी होतो मदतीला. माझ्या बरोबर. नोकरी चांगली चालू चांगली सुचो. ते पंतीच आहे ना ते इथे छान वाटतं. हा तिकडे खूपच लाईट हा, आहे. इथे ठेवले. आणि ती पंथी ना दे इकडे, मी ती बाहेर होते. आपल्याला खाली पण जायचं. कपाटाची पूजा करून घेऊ. आणा ते ताट. तिला उचलता कसं काय येणार? नाही 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 नाही. हा, तिथं ठेव. बस. बुद्धीचा वापर करायला लागतो भिंट्या. हो का? तुम्ही पण थांबा ना त्या साईडून, नाही ते जवळ थांबा, जाऊ तिकडे. महालक्ष्मी माते इकडनं घे जरा. नको थांबा ना, पुढे सरका पप्पा, सरका पुढं, इकडे थांबा ना, असं थांबा. हा अरे काही येणार नाही मग. ते काही घ्यायचंच नाही ना, दरवाजाच्या इकडे काहीच दिसत नाही, नुसतं दरवाजा. तुम्ही इथं थांबा. तो माझं सिंकच काय. मुलं काही राहिलं नाही ना सांभाळ. हा साडी हा येते का मी? येते ना, हलू नको. एक थांब. हा हे थांबलो, झालं. 1 2 3 काढला थांब. आला का तुमच्या? हो पंचायत. माहित नाही. रेडी 1 2 3 आला. हा इथून मस्त येतो अजून. हॅलो, हाय कर हाय कर हाय कर. हा हा तुम्ही दोघं तिथे बसायला होते. काढायचं. असा पण एक फोटो काढतो.
तिथे रांगोळी काढली का? नाही ना? हो नाही हा. तिथं काढली. हा माझं पाय पडलं. हो पाहिले की? हा? असे एकदम बोलके वाटून है ना. त्या म्हणताय की खूप संपत्ती येणार आहे. वरतून फुलाला हात गेला हो. किती फुलं आणलेले होते आता. आम्हाला करायचं का हार लगेच? किती हार लागणार आहे त्याला? बरोबर आहे ना. हा तो पूर्ण बोनेट वरतून यायला पाहिजे. हा ठीक आहे. नाही झालं नाही झालं आता जाऊ दे. वरती घ्यावं लागेल ते वर. ते तिकडून तिकडून खूप मोकळं झालं. तिकडून मोकळं झाली. झालं. थांब नाही तर वाकडे तिकडे घेऊन येतो. थांब मी माग थांब एक मिनिट. धरलं. पण हार पण लावलं पूजा करायची. इकडं आणता का ती गाडी? आता ते लाईट नाही ना त्याच्यावर. ते चावी बसून घ्या. त्याची लाईट बंद करतो. थांबा ना. नाही लावलं तिकडं. छोटाला मस्त लागला. हां लय भारी लागला. 800 सांगितलं. हा किती अगदी छोटाला. हो ह्याची तुझी तरी पण एकदा व्हिडिओ नाही आला ना त्याचा. फोटो नाही व्हिडिओ नाही.
हो झालं. थांबा. आला तिथे. आणि तू तुझ्या गाडीवर बस पप्पा, तुम्ही तुमच्या गाडीवर फक्त बसा आणि उभी करा. दोघे तुमच्या गाडीवर बसून. हां बस. रेडी. 1 झालं. 1 2 3 हालू नको. 1 2 3 आलं. जेवण असं मला भूक लागली आहे. कशाचं राहिली तुझ्या? काही नाही कपाट झाले सगळं. एक पाणी ह्या नवीन गाडीची आपल्या इथं का? बर. फोर व्हीलरचे का? त्यालाच आहे. तू कुठून इकडे ना इकडे मग इथून नको येऊ. इथून आहे. इथून चालत आहे. अरे तिथं ती लाईट आहे ना, ती लाईटनिंग चांगली असते. बरं ठीक आहे. चालेल. डोरेमॉन तू येतोय मागं. बॅकग्राऊंडमध्ये तू येतोय. चालतंय ना? ये. फोटो सेशन चालू नाही झालंच होतं एकदम. कसं आलं. भांडे ते सगळे येतात. जाऊ दे, येऊ दे. जे रिअल आहे ते रिअल आहे. चेंज होगा सब. थांबा. आला आणि आला. This is what I was talking about. The last Diwali in India. गाईज. फोटो काढताल ते. हॅपी दिवाळी काका. हॅपी दिवाळी. मला कुठेतरी बघितलेलं आहे की नाही व्हिडिओ मध्ये. जॉनी काय परत डोरेमॉन. इकडे हॅपी दिवाळी. पोरगा त्यामुळे मार खातो. फटाके दाखव त्याला. फटाके दाखव. फटाके खतरनाक. हॅपी दिवाळी. थँक्यू. तुम्हाला पण हॅपी दिवाळी एव्हरीवन. ब्रदर. ओ माय गॉड. फक. विशेष ना. बॉम्ब. घाबरला प्रतीक घाबरला. घाबरू नको. फेमस बॉय. हॅपी दिवाळी ब्रदर. He has his own Instagram. कलमवाले बाबा. विजय बोलला. अरे बाबाला बघितलेलं आहे. अरे कलमवाले हे तो फेमस होईल. ही डिफॉल्ट फेमस. म्हणजे अपकमिंग फेमस. अँड दिस इज ऑलरेडी फेमस. भावेश कुठाने करतो भावेश आता. हो भावेश. पिक्चर एक
रेडी का 22 कदम हा 22 कदम विजला अय्यो आता वाजवणार तसं आहे तर कसं करायचं आता अरे ते पेटलेलं आहे बघ थिंगे गेलं समोर 3, 2, 1 एवढं जोरात नव्हतं वाजलं 5 रुपये दो गाय ट्रेन वाले बाबा after I saw every single one literally every single one I'm literally watching and yeah it's still good and basically I'm gonna miss this you know side lo आहे ना थोडी अजून फुल ओव्हर ऍक्टिंग करत कॅमेरात नाही साईडला I'm gonna miss this man नाही का थोडी होत आहे एक दिवाळी अरे एकदम अशी शेर शायरी करता नाहीये एक शेर तो होणे दे हिंसात बरोबर बोलतो वा काय देतोय मी अजून वंदा एक जोक नाही तर काहीतरी तो स्किल नाही ठीक आहे काय एंटरटेनर अरे भाई स्टँड अप कॉमेडियन आहे हा ये यू डोंट नो गाइस पॉज एक इवन आई डोंट नो मायसेल्फ बघा आता मग किती फुटतोय बघ लास्ट दिवाळी इन इंडिया I'm gonna miss this day. It's beautiful. Look at this. I never saw this. In Diwali there is a full rain. Look at that. Just look at that. Oh, you can't actually see that. Oh my God. Maybe you can see. Yeah. Oh my. Yeah, there is a rain. There there. The rain is coming. The rain is coming. Save this. Oh my God. Still there was rain. Still this happens. I mean, brilliant. Rocket versus rain. I'm just seeing this Euro USD. I mean, the street looks good, man. I'm not gonna lie. The street like I'm down here. The rain is coming. Diwali season, and this street really looks good, man. But what I feel like, you know, that is going to be that needs to be, you know, close like a doji candle somewhere here or here. And why it is coming down? Oh my God, the rain is coming down. I mean, this looks beautiful. I mean, yeah, brother. This was a retracement to this area of trade. I mean, I would love to take the when the trade candlestick closer below that this retracement. I will be taking the trade. Can we take this trade like? Let me take it off. This is low. It should have the retracement to this area of interest, create a doji and then push to the downside because it has to create a lower lows before creating the lower high. Like, yeah. I mean, this trade looks beautiful, and this is close below this EMA. 4 hours is beautifully given the engulfing candle. 4 hours shift of structure, retracement of previous structure area, EMA. Like, I am like, I love this trade, man. Like, what should I do? It comes a point like, what should I do? Should I take this trade? Or should I not take this trade? Yeah, I should be taking this trade. When the next candle is going to retrace to this area of interest,
I mean, oh my god, look at this. Exact same opposite thing. This is a push candle, there is a doji and then again push candle. There's a push candle, there's a doji and again push. My god. I love this trade, man. I love this trade. The way it is looking. I really like this trade, man. Like seriously, I like this trade. So I will be interested to take this trade when this comes to this area of interest, retest to this area of interest. I have added the alarm, you know. And this trade looks solid. Like, I mean, there was no trade actually, but now this is going to be trade. I want the retracement. Yeah, the retracement is now going to be happen because 30 minutes got bullish. Yeah, 30 minutes got bullish. 15 minutes also got bullish. The retracement is going to be happen. So we can easily take this trade. The question comes like, should I take this trade? I mean, see the EMA, beautiful retrace to previous structure area, retrace the EMA. I mean, holy shit, man! This trade looks solid to take the trade right here. Oh my god! This is the trade. This is a high probability trade, you know. Now, I still believe like a weekly needs to create a doji. No. I was wrong in my analysis. So now, if this thing created doji, the doji must be created when the bullish candle is there, and then there is a doji. That's a red candle, and this is a doji. Creating another doji doesn't make sense. Now I'm understanding. Because if there is a big candle which engulfs two candles or previous candle, then there is a elbow. Right here, I don't think so there is going to be elbow. I'm interested in just taking this trade. I mean, I like this. There is going to be the retracement. Yeah, brother, there is going to be retracement here. And there we are going to take the trade. So the stop loss and etc. will get defined when it retraces. Man, like I like this trade, man. It is beautifully designed. I'm going to short this Euro USD. Where's the Euro USD? Shortlist. I did shortlist. I'm just updating the things. Today's trade, in trade, tomorrow, excluded. Today's trade. Hello. Today range साठी का थांबलो. येतो क्या? So Euro USD, I like this trade, man. Like, wow, what a trade. I believe this is going to have the retrace. This candlestick is going to close right here, and the next candle is going to have the retracement, and then the push. It has to create a lower high before it creates the lower low. Right now there is no lower high. It is going to come up till here. Okay, it is going to come up till here. Retest this EMA, create that lower high to create a new lower low. The trade is still not gone. The trade is still not gone. If this thing comes up, I am very much interested to take it. Very much. I mean like very much interested to take this trade. I like this. Alright. So right now it's 21:11. Tomorrow after 6:30. Tomorrow after 6:30 AM I'm talking about. This thing is going to come up in here. And then it is going to consolidate here, kinda, and then like from 10:30 AM it is going to start having to push to the downside. I like this trade. Looks like
looks like I need to analyze all the markets, you know. Let's analyze this. Let's just analyze this, you know. Fatafat, fast. Yeah, not interested in this trade. JPCAD, NA. NZD CAD, NA. CAD JPY, not interested. NZD JPY, not interested at all. Even though that looks beautiful. I mean, I have predicted this move, but I was not interested to take this trade. I mean, this trade looks solid like anything, but that doesn't look like that clean. I mean, wow, man, just wow. Shift of structure, retracement. I mean, wow, man. I have predicted this trade, and I am not taking this trade. Wow, oh my. Holy crap, brother. This trade looks beautiful, like. But there was no engulfing candle. That could be an issue. That's the reason I will not take the trade. But the move was there. NZD JPY, yeah. Then GBP odd, daily, weekly. We need to see weekly. Yeah, I said that it is going to have a retracement. The question is, should I take that low probable trade? I will definitely not take that low probable trade. Why should I? I mean, this trade looks solid, man. Like left head, right shoulder break, retest. I support. Like what a trade. Like what? Oh my god! I can literally take this trade. You know. I can literally take this trade. Oh my goodness, yeah. This is ready to take the trade right now. The question is, should I take the trade? And the answer I'm getting, nah. You should not take the trade because the room to come down is pretty low. I mean, yeah, this is going to come up till here. Very high probable. Nah. Euro JPY. Weekly, not interested. Odd CAD, oh my god, this is going to close like a doji as I predicted, as I anticipated. Wait a minute. This is not a doji. Like this is a candle where if this next candle closes like a doji, then the next candle is going to push candle. In a Euro USD, remember, okay, where we were, odd CAD, okay, odd CAD, remember the odd CAD. In this thing, there was not a retracement candle. It's just like a, you know, like chillax, killing the stop losses on both the sides. I mean, this trade looks 10 times better. I love this. I mean, how in the world? I have missed this trade because I was not knowing. This is one thing I have learned here, okay? This is the one thing I have learned. When the retracement candle is there, this is not a retracement candle. It's a fucking doji. Alright? And this, well, odd CAD, right? And this is the proper retracement candle. If there is a doji, brother, this candle is going to push candle. On other hand, this is odd Euro USD. If this thing closes at a doji, nah, brother. This is still not going to be the retracement candle. This is not going to be lower high. You know. Wait a minute. I'm like, wow, man, wow. I missed this trade, wow. But this is going to retrace, no problem with that. If that retrace, that looks more high probable than the if we take the trade right now. This is the odd CAD. It is going cooking in next week. I hate wearing chains. It's just uncomfortable. This cooking for the next week. Next week is going to be blast week, you know. And ZUSD, yeah. Cooking for the next week. Cooking. You know, Euro GBP. I'm not interested. GBP USD, NA. Oh my god, I have predicted this move, but I'm not in this trade. This was not a high probable trade.
Oh my, I can literally take the trade right now. Literally. Should I take the fucking trade right now? We have above this area of interest. I'll let the fucking trade. Candle is going to close above. Hey. Let's get into it. Shit. Man, the beautiful. I mean, RJPY is behind of the some other JPY currency. It is going to go up, push up. I know this, and I certainly know this. There is no engulfing candle, man. That is like making me turn off. But yeah, there is a trade right here. Make the fast decision. There is no engulfing candle. There is no engulfing candle. There is no engulfing candle, and there is no engulfing candle. Now the question is, should I take the trade? Ask the question. Stick to the plan. Like this looks beautiful. I mean, it's going to go up. Okay. Let's see if this is going to give me my 1:2. If we take the trade right now, and if we just do this, alright, 49. Okay, here we go. 49 plus 1/4 is equals to 63. Okay, understand, 63 beta. 63. I like this, man. Oh my god, easy fucking win, you know. This daily candlestick. Hey, wait. Let's just wait for more confirmation. This has still 5 hours to close. If this daily candlestick closes the way it is, oh man, this trade looks solid, man. The weekly is going to close above. Odd JPY, let's shortlist odd JPY as well. Where is the odd JPY? Oh my god, man, this week you're killing. I'm not interested. Not interested. EuroCAD, not interested at all. I love this trade, man. How can I make this? How can I come into this trade again? Just wait for the retracement. If you miss, you miss. Now waiting for the 30-minute shift obstruction. That's pretty much it. Now 15 minute also come up. Oh, I don't think so. I don't think so. This can make appeal here because the EMA is going to press it down. We'll see. Alright, just want the retracement to that area of interest. You know, like I will just take this down, but I will just get notified that this thing is retracing. The Euro USD. I mean, I love this. This thing is going to come till here. Why? Because it has to fill this fair value gap. So just keep continuing the downside. Euro USD looks good. Okay. Hi there. So we are back. Alright. So where we were? I need to go within 5 minutes. We are going to have lunch. This thing is going to close. I mean, fear of missing out. If you don't know what you're doing, that is of course going to be changed to fear of missing out. I know that this is going to close like this, and then the next day it is going to be how it is. Euro USD. I am very much happy with this. Odd JPY, we're on odd JPY, right? Yeah, I need daily candlestick closer above this area of interest, and then we can have the push to the upside. GBJPY weekly, not interested at all. USJPY, not interested. EuroCAD, not interested. Euro USD, I'm interested to take this trade. Euro USD, I have shortlisted this trade. GBP NZD. This is this. I mean, I have predicted this move, man. Like, holy crap, brother! He break the retest engulfing angle. Now this looks 10 times better than any fucking thing. You know. I mean, this
is what we are talking about. It's going to come down. I could easily capitalize this. I mean, at least it is going to come till here. I can literally take the trade right now, literally. This comes under this CMA. Oh my god. Shit. This is going to come down. Okay. The question is, should I take this trade, you know? Now 30 minutes daily is going to get bearish. GBP NZD, huh? Now within a candle it is not going to come up. It requires 2 wicks. This is good trade, but this trade is more high probable to take the next week to have the quick move. Not right now. GBP NZD, odd USD, odd USD. If this thing is closed like, oh man, this is also doji, man. This thing is also doji. Then the next candle has to be push candle. Now, the reason is we haven't retraced to the area of interest. Okay, we are very far, so it is going to have a retracement, or either it is going to close a doji. If this thing closes like a doji, man, I'm very much interested to take this straight to the downside in the next week. Not now. The consolidation, I hate this. Euro, USD CAD, pretty much it is going to have the retracement. Next week it's good thing. CHF not interested at all. The odd CHF, and we have basically come onto the list. This thing is going to go down. As I said, it is very much ready to take the trade in the next week, not now. Euro NZD, CAD CHF, too low. We are now coming in the list where the too low thing is there. GBP CHF, Euro CHF, not interested. If this closes like this, next week I'm waiting for a retracement. I mean, next week there are a lot of high probable setup. GBP CAD. We circle back to the start point. So there is the 2 trades. Okay, Euro USD, which looks like okay trade. It's not that like a high probable trade, but it's like yeah, this could work. Now I need to analyze this properly, okay? Alright, so this is good trade. In the case of odd CAD, this exact thing was right here, and this weekly candlestick has closed, but it was very far from the area of interest. But in a daily, it is at the area of interest. I mean, this looks 10 times better than that odd CAD or odd USD. What the currency was that? Now this is a high probable setup. I love this. I like to take this trade. Euro USD waiting for the retracement. I'm updating my trades. Odd GPY waiting for the daily candlestick closure. That's pretty much it. Only and only 2 trades I'm looking for taking this trade to this week. If and only if this things comes up, give me these things which I really wanted. I'm very much interested to take this trade to the downside. If not, brother, that's not an like. Wait. Let's think about this. That guy. I've given the right indicator and taken the turn over left. I'm like, fuck, what? Alright, so basically, the question comes like, should I take this trade? You know, like, this thing is continuation, and we are taking a trade to the lower side of the move, where we are anticipating the closes as the doji. So this close like a doji somewhere here. This will be the lower high, but it's like a weird lower high, you know. I'm like okay. See now I will tell you what I need. Okay, I need trade make sense. I want retracement to this area of interest. Okay, I will be waiting for exact same fair value gap. Alright, if this comes up here, if this risk management like be 1:2, brother, I'm in. Okay, if this is not 1:2, I'm not in. That right there is going to save my loss if there will be loss. Or GPY, it's very much. I love this trade.
I just need daily candlestick closer about this area of interest. So the next daily candlestick is going to come up till here. This is the daily fair value gap. Alright, so I will be waiting for the same thing. Basically all GPY, and there is the other currency, man. It looks 10 times similar from this. What is the other currency? JPY. CAD JPY? Is that CAD JPY? Daily? Yeah, pretty much. This is the trade, you know. This is the actual trade, you know. CAD JPY. This is what I'm able to see. But this thing has to retrace. It just can't go up like this. I mean, I could literally do this trade. I love this trade, but this trade doesn't make sense, you know. It has to close as a doji to create that lower high. But now the certain point is this is also the doji concept. A doji beside doji doesn't make sense. Like weirdly happen. Now you have to ask a certain question, like, should I really want to do? You know? This candlestick is going to close like this. If this closes like this, I will wait for the retracement. Oh man. I love this trade, man. This is also a million times better than a lot of trades I'm able to see here. I really wanted to update this CAD JPY, I'm shortlisting this trade as well. I'm just waiting for the retracement and the push to the upside. That's pretty much it. I'm waiting for the retracement to the push to the upside in the CAD JPY. NZD JPY is, yeah, NZD JPY is a lot ahead of every single currency. And ZDJPY also looks beautiful. If this candlestick close like this, we'll be waiting for a retracement to go up. Pretty much that's the doji. That's a higher low. This kind of risky trade, but you know. Actually, this has come to this area of interest. You know, like a resistance level on the weekly time frame. We're also creating a lower high, lower low. No. This looks beautiful, but this is not beautiful. But I believe this is going to breaks up, because if this candlestick closes, we'll be waiting for a retracement and go up. I'm not interested in just taking this trade because it doesn't make sense. काय झालं पोरा? Euro JPY. Alright boys. These are the trade I'm looking to take this trade. Take this wick. I still believe, man. I fucking still believe this is not going to go down. I still believe, man. I still believe this. If I have the weird feeling, I will literally not take this trade. Oh yeah, I need to go up. I need to go. Signing off. How wonderful they are. I'm going up. Oh my god, the smell. Oh my god, smell this smell. I will be back. Signing off. Trade on Euro USD. It is what it is. Signing off.